नमस्कार. रोकठोक बोलण्यात स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या देशवासियांची अवस्था एका मोठ्या बोगद्यात अडकल्यासारखी झाली आहे. या बोगद्याच्या टोकाला प्रकाश तर दिसतोय, पण हा नेमका प्रकाश कसला आहे? आशेचा किरण आहे की एखादी ट्रेन धडधडत आपल्या दिशेनं आपल्या अंगावर येते? कारण 50 दिवसानंतर जनतेचा त्रास कमी होईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली, तर दुसरीकडे परिस्थिती आणखीन बिघडेल असं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग सांगतायत. सरकारनं 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतला, त्याला आता 16 दिवस उलटले. बँकांसमोरच्या रांगा काहीशा कमी झाल्या आहेत, पण झळा कमी झालेल्या नाहीयेत. नोटाबंदीचा फटका समाजातल्या सगळ्याच घटकांना बसतोय. हातात रोख पैसे नाहीत, त्यामुळे आर्थिक व्यवहार थंडावलेत. छोट्या व्यापाऱ्यांचा धंदा बसलाय. ग्राहकाकडे पैसा नाही, त्यामुळे खरेदी विक्री ठप्प होतीये. घर खरेदी विक्रीचे व्यवहार जवळपास बंद झालेत. शेतकऱ्यांचा माल विकत घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पैसे नाहीत आणि बियाण्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हातात रोख नाही. रोजच्या मजुरीवर पोट असणाऱ्या कामगारांचे सध्या हाल सुरू आहेत. या अर्थकोंडीचा आणि जनतेच्या हालअपेष्टांचा सामना करताना बँक कर्मचारी मेटाकुटीला आलेत. आर्थिक आणीबाणी लागू झाल्यासारखी परिस्थिती देशात आहे. त्यातून जनतेला दिलासा देण्याकरता सरकार दररोज नवीन घोषणा करत आहे. 500 रुपयाच्या जुन्या नोटा चालवण्यासाठी पेट्रोल पंप, हॉस्पिटल, टोल नाक्यांना 15 डिसेंबर पर्यंत आज मुदतवाढ देण्यात आली. पण त्यानंतर काय करायचं? 50 दिवसांनी खरंच सगळे व्यवहार सुरळीत होतील का? आता शंका व्यक्त झालेली आहे. याचं कारण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राज्यसभेत जे भाषण केलं, त्यात ते असं म्हणाले की भयानक आर्थिक स्थितीचं चित्र आपल्या समोर येत आहे. आपला GDP 2% घसरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. खरंच GDP घसरेल का? घसरलेल्या GDP मूळ पदावर यायला किती वेळ लागेल? कसा येणार? असंघटित क्षेत्राचं काय होईल? रिझर्व्ह बँकेचा नफा खरोखरच वाढणार आहे का? महागाई कमी होईल का? बजेटमधली आर्थिक वित्तीय तूट कमी होणार आहे का? रोजगार निर्मितीवर याचा काय परिणाम होईल? कष्टकरी, कामगार, शेतकरी यांचं काय होणार? नोकरदार वर्गावरील करांचा बोजा कमी होणार आहे का? घरं स्वस्त होतील का? व्याजदर कमी होईल का? देशाचं आर्थिक रेटिंग सुधारेल का? 50 दिवसानंतर बँकांसमोरच्या रांगा कमी होणार आहेत का? बँकेत पैसे भरण्यातल्या आणि त्याच्या काढण्यातल्या आजच्या अडचणी 50 दिवसांनी दूर होतील का? हव्या त्या रकमेच्या नोटा ग्राहकांना सहजपणे मिळतील का? 30 डिसेंबर नंतर या देशात काळा पैसा निर्माणच होणार नाही का? आणि 50 दिवसानंतर खरंच परिस्थिती सुधारलेली असेल का? अच्छे दिन आलेले असतील का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. 50 दिवसानंतर अच्छे दिन. पन्नास दिवसानंतर अच्छे दिन. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. भाइयों बहनों, मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं. 50 दिन. 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाइयों. अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, कोई मेरा गलत इरादा निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे, मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार है. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेलं हे आवाहन. पुढचे 50 दिवस त्रास होईल, पण 30 डिसेंबर नंतर हा निर्णय चुकीचा वाटला तर मी शिक्षा भोगायला तयार आहे असं मोदींनी स्पष्ट केलंय. पण खरंच 50 दिवसात सगळं अलबेल होईल का? कारण माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्याबद्दल शंकाच व्यक्त केली आहे. राज्यसभेत चर्चेला सुरुवात करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेचे आसूड ओढले. Today there is no two opinions in the country as a whole. Sections of the community, even 50 days torture can bring about disastrous effects. Any countries he may think of where people have deposited their money in the banks, but they are not allowed to withdraw their money. In my opinion, this scheme of monetization, the way it has been implemented, will hurt agricultural growth in our country, will hurt small industry, will hurt all those people who
or in the informal sectors of the economy. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असलेले मनमोहन सिंग यांच्या भाषणाचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं. या निमित्तानं मोदी सरकारवर टीका करण्याची नवी संधी शिवसेनेनं साधली आहे. मनमोहन सिंगांबद्दल बाकी कोणी काही म्हणो, पण त्यांचं अर्थतज्ञ किंबहुना आर्थिक ज्ञान जे आहे ते नक्कीच मानलं गेलेलं आहे, जगामध्ये मानलं गेलेलं आहे. आणि अशा माणसांनी ज्या वेळेला एखादं मत व्यक्त केलं तर ते मत नक्कीच गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की 28 तारीख असेल, आणखीन काय असेल, या वेळेला केवळ राजकीय पक्षांची आंदोलनं होता कामा नये, जनतेने त्याच्यामध्ये मग सहभागी झालं पाहिजे. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका ग्राहक, शेतकरी, नोकरदार, व्यापारी, लघु उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा सर्वच घटकांना बसतोय. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदली करून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या आहेत. जुन्या नोटा बँकेत जमा करताना आधार कार्ड, पॅन कार्ड अशी कागदपत्रही द्यावी लागतात. दर दिवशी केवळ 2000 रुपयांची रक्कम काढता येत असल्यानं आर्थिक व्यवहार थंडावलेत. 500 रुपयांच्या नव्या नोटा अजून पुरेशा प्रमाणात मिळत नाहीयेत. 2000 रुपयांची नवी नोट मिळतीये, पण दैनंदिन वापरासाठी ती कुणीही घेत नसल्यानं अडचण झालीये. जनतेला फक्त 50 दिवस हा त्रास सोसावा लागेल असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय. काळ्या धनाच्या विरोधातल्या या लढाईत सामान्य जनताही मोदींच्या पाठीशी आहे. पण 50 दिवसांनंतर काय? मोदींनी सांगितल्याप्रमाणे खरंच दिलासा मिळेल का? की मनमोहन सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक घडी विस्कटून जाईल? देशातली जनता ह्या प्रश्नांच्या उत्तराकडे डोळे लावून बसलीये. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. 50 दिवसानंतर आजचे दिन या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या. किरीट सोमय्याजी, आपले या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. रत्नाकर महाजनजी, आपलं स्वागत. जयराज साळगावकर, उद्योजक आणि अर्थ अभ्यासक. जयराजजी साळगावकर, आपलं स्वागत. आणि अजित जोशी, अर्थ अभ्यासक अजित जोशी आपल्या स्टुडिओमध्ये, त्यांचंही स्वागत. डॉक्टर किरीट सोमय्या, 30 डिसेंबर नंतर बँकांसमोर रांगा असणार नाहीत. आम्हाला पैसे काढा घालायला काही त्रास होणार नाही. छोट्या व्यापाऱ्यांना माल घेण्यासाठी पैसा उपलब्ध असेल. उधारीवर धंदा करावा लागणार नाही. घरांची खरेदी विक्री जी आता थांबली आहे ती खरेदी विक्री जोरदार चालू होईल. शेतीसाठी मजुरी द्यायला आज शेतमालकाकडे पैसे नाही आहेत, ते पैसे त्याच्या हातात आलेले असतील. बी बियाणं खरेदी करता येईल. नोकरदार ATMच्या रांगांमध्ये आणि बँकांच्या रांगांमध्ये दिसणार नाहीत. टॅक्स स्लॅब वाढलेले असतील. इन्कम टॅक्स आम्हाला फार भरावे लागणार नाहीत. रुग्णांना आज ज्या अडचणी होत आहेत त्या दूर होतील. सरकारकडे पैसा प्रचंड आलेला असल्यामुळे सगळे जे पब्लिक वेलफेअरचे प्रोजेक्ट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहेत, ते जोरजोरात चालू झालेले असतील. अच्छे दिन म्हणायचे ते हेच ना? फक्त 30 डिसेंबर नंतर हे अच्छे दिन तुम्ही आम्हाला देणार? किरीट सोमय्या. मला असं वाटतं लोकांना पहिल्याच दिवसापासून, ज्या दिवशी त्यांनी नोटाबंदी घोषित केली तेव्हापासून लोकांना मोदीवर विश्वास बसला, पुन्हा बसला, या योजनेवर पण. म्हणून पहा, अडचणी आहे, स्वाभाविकरित्या आम्ही कबूल करतो, ते होणारच होत्या. 85% करन्सी ज्यावेळी चेंज करायची आहे, पण लोकांनी मोदींना, मोदीच्या स्वप्नाला, देशाला मजबूत करणं, काळं नाण्याविरुद्धच्या लढाईला मजबूत करण्यासाठी लोकांनी मोदीच्या योजनेला अकोमोडेट केलं आणि स्वतःला ॲडजस्ट करायची सुरुवात केली. कोणताही विषयाला 2 दृष्टी असते. मी काय पाहतो, 15 दिवस झाले जीवनावश्यक वस्तू त्याचा तुटवडा नाही, अडचण नाही, कोणी उपासी नाही, प्रवास सुरळीत चालू आहे, लोक कामावर चाललेले आहेत, कामधंदा चालू आहे. हा एक गोष्ट निश्चित झालेली आहे आणि ती होणारच होती. मी ज्यावेळी लोकांची सवय बदलायचा प्रयत्न करतो की ज्या देशात 70%, 80%, 90% व्यवहार रोखीने होतात, त्यांना मी कायद्याचा, बँकांचा वाईट व्यवहारात किंवा चेक बँक थ्रू दर आणायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला 50 दिवस अडचण होणार.
नवीन लिक्विडिटी, नवीन करन्सी यायला, जी आपल्या दैनंदिन व्यवहारांची करन्सी यायला 50 दिवस लागणार. त्यामुळे लाईनीत उभं राहावं लागतंय. आता दुसरी गोष्ट, अडचण कोणाला होत आहेत? सामान्य माणसांना होत आहेत, पण बोमाबोम सामान्य माणूस करत नाही, फार कमी करतोय. जे बोमाबोम करणारे आहेत, जे 1%, 2%, त्यांच्याच तेच अधिक बोलतायत की ज्यांच्याकडे काळा पैसा आहे. मला सांगा उदयजी, कोण मध्यमवर्गीय, कोण छोटा माणूस, कोण छोटा शेतकरी, कोण कामगार ज्याच्या घरी 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाखाचे कॅश असेल? मी माझ्या काँग्रेस मित्रांना विचारलं की मुझे एक तो दिखाओ. किरीट भाई, आप बात करो शेतकऱ्यांची, ज्याच्याकडे 10 लाखाची. किरीट भाई, माझा मुद्दा समजून घ्या. किरीट भाई, सर्वसामान्य माणसाकडे 2 लाख रुपये आहेत का नाहीत, ब्लॅकचा पैसा आहे की नाही, हा चर्चेचा विषय नाही आहे. या जगातल्या नामवंत अर्थतज्ञांमध्ये ज्यांची गणती होते अशा ऑक्सीब्रिज, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज तज्ज्ञ असलेल्या माजी पंतप्रधानांनी, मनमोहन सिंग यांनी आमचा GDP 2% खाली जाईल, 2.5% खाली जाईल असं भविष्य वर्तवलंय, असा अंदाज व्यक्त केलाय. आणि त्याहीपेक्षा सुद्धा अर्थव्यवस्था ही भयानक खाईत जाते असं त्यांनी सांगितलं. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही एका बोगद्यात आहोत, बोगद्याच्या शेवटी आशेचा किरण आहे असं सांगणारा एक विचार प्रवाह, तो म्हणतो 50 दिन के बाद देखो क्या होगा. आणि दुसरीकडे आमचे माजी पंतप्रधान सांगतायत तो जो लाईट दिसतोय ना, तो तुमच्या अंगावर धडधडत येणाऱ्या ट्रेनचा आहे. मला फक्त एकच सांगा, मगाशी जे मी सगळं वर्णन केलं, छोटे व्यापारी, घर खरेदी, टॅक्स, रुपयाची उपलब्धता, हे सगळं 31 डिसेंबरपासनं सगळं काही सुरळीत होईल. या देशात अच्छे दिन खऱ्या अर्थानं येतील. 30 डिसेंबरला PC सरकारांसाठी सरकारसारखी एखादी जादू होणार आहे आणि 31 डिसेंबरला हे सगळं सुधारलं जाणार आहे. किरीट सोमय्या, निश्चितपणे 1 जानेवारीपासून परिवर्तन दिसायला लागणार. 1 जानेवारीला टोटल परिवर्तन अच्छे दिन आलं असेल मी म्हणत नाही, परंतु ज्यावेळी 1 जानेवारीला आपल्याला कळेल की 5,000 असो की 5 लाख कोटी रुपये असो, ब्लॅकचा करन्सी मधला पैसा आउट झाला. नंबर 2, करन्सीचा फ्लो जो रोजिंदा व्यवहारासाठी झाला असेल, कुणालाही खरेदी करायला मनाई केली नाही, खर्च करायला नाही, चेकनी करा. तिसरी गोष्ट आहे, मनमोहन सिंग फारच म्हणजे मोठ्या अर्थतज्ञ आहे, पण 10 वर्षात काय केलं ब्लॅक मनी कमी करण्यात? काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात 35 लाख कोटी रुपये ब्लॅक मनी आहेत, की मोदीच्या मुळे झालं आहे का? 60 वर्ष तुम्ही शासन केलं, तर ते 35 लाख कोटी कमी करण्याची सुरुवात झालेली आहे. म्हणून अच्छे दिन 2017 मध्ये प्रत्यक्ष दिसायला लागणार. किरीट भाई, इन्फ्लेशन कमी झालं असेल, किरीट भाई, तुमच्या अच्छे दिनाची कमळं तुमच्या संपूर्ण वक्तव्यातनं तुम्ही उगवलेली आहेत. आता या अच्छे दिनाच्या कमळाच्या खाली प्रचंड मोठा चिखल आहे असं ज्यांचं म्हणणं आहे, त्या काँग्रेसचं याच्यावर काय उत्तर आहे ते बघूया. त्यांच्या मते या चिखलामध्ये रोजगार निर्मिती होणार नाहीये. त्यांच्या मते या चिखलामध्ये या देशाची अर्थव्यवस्था मंदावेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला धोका आहे, शेतीला धोका आहे, असंघटित क्षेत्राला धोका आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठोक राष्ट्रीय उत्पादन GDP 2 ते 2.5% कमी होणार आहे. या सगळ्याला डॉक्टर रत्नाकर महाजन आधार काय, टीकेसाठी म्हणून ही केलेली टीका आहे का खरोखरच त्याला काही शास्त्रीय आधार आहे? डॉक्टर रत्नाकर महाजन. तत्पूर्वी थोडक्यात आज राज्यसभेतला घटनाक्रम आपण समजावून घेऊया. राज्यसभेचं बैठक आज जेव्हा सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्याच काही वेळात 0 प्रहर चालू असताना राज्यसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी अशी विनंती केली की माजी पंतप्रधानांना काही बोलायचं आहे. ती विनंती सभापती असलेल्या उपसभापतींनी मान्य केली आणि त्यांना बोलायला परवानगी दिली आणि तसं स्वतःच्या तोंडानं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी ऑब्जेक्शन काढलं. म्हणजे संसदीय कामकाज पद्धतीवर या मंडळींचा किती विश्वास आहे हे आपल्या लक्षात येतं. सभापतींनी सांगितल्यानंतर हे ऑब्जेक्शनला उभे राहिले. म्हणजे ज्यांना राज्यसभेच्या कामकाजामधला सभापतीचा निर्णय सुद्धा उधळून लावायचा असतो, त्यांच्या संसदीय कमिटमेंटविषयी जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. आता काही झालं म्हणजे आत्ताच्या सरकारवर एक तर टीका करायचीच नाही,
कारण ते सगळे धुतल्या तांदळासारखे दुधाच्या नदीतून दुधाच्या सागरातून पोहून आलेले असे सगळे स्वच्छ आहेत. त्यामुळे एकतर त्यांच्या विरोधात बोलायचंच नाही, आणि बोललं की तुम्ही काय दिवे लावले असा पाठ केलेला प्रश्न विचारला जातो. आता मी त्याचं फक्त एक उत्तर देतो. 31 जुलै 2015 या दिवशी लोकसभेमध्ये 1961 या क्रमांकाचा जो अतारांकित प्रश्न विचारला गेला, तारीख लक्षात घ्या, 31 जुलै 2015 या दिवशी लोकसभेमध्ये 1961 क्रमांकाचा अतारांकित प्रश्न विचारला गेला. त्याच्या उत्तरामध्ये या सरकारच्या अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की 2012 ते 2014 या काळात 1,32,194 कोटी रुपये एवढा ब्लॅक मनी अनर्थ झाला. आणि आता काल भाषणात आपण काय ऐकलं? 1.25 करोड. ये कोई छोटी रकम नहीं है. 1.25 करोड छोटी रकम नहीं है, पण 1,32,194 कोटी ही त्याच्यापेक्षा मोठी आहे हे 5वीतल्या मुलाला सुद्धा कळेल. त्यामुळं दरवेळेला या सरकारवर टीका केली की मगरूरपणानं उद्धटपणानं उलट प्रश्न विचारायचे आणि तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारायचा, आणि त्याचं उत्तर दिलं की दुसरीचकडं कुठेतरी जायचं. म्हणजे आम्ही लक्ष्मी रोडनी चाललोय, यांना शालूकराच्या बोळात जायचं असतं कायम. आता आज जे सांगितलं त्याचा मतीचा अर्थ काय हो? आज आपण जर बाहेर बाजारामध्ये फिरलो, नाशिक असो, पुणे असो, सोलापूर असो, या सर्व शहरांमध्ये अहो सगळी आर्थिक जी उलाढाल आहे ती ठप्प झालेली आहे. कोण सांगतं सगळं चालू आहे, अमुक चालू आहे, तमुक चालू आहे? अहो शेतकरी जे डेली मजूर आहेत त्यांना रोजची मजुरी द्यायला लोकांकडं पैसा नाही, म्हणून आठवड्याची मजुरी देण्याची वेळ आलेली आहे. आज एस.टी. स्टँडवर मी होतो पुण्याच्या, 2,000 रुपयाची नोट दिली नाशिकचं तिकीट काढण्यासाठी. त्या एस.टीच्या तिकीटवाल्यांनी 2,000 रुपये घेतले, पण बाकीचे पैसे परत दिले नाहीत. ती बाई कळवळून म्हणत होती, अहो मी कुठं जाऊ आता, मुलाला घेऊन फिरत कुठं जाऊ? म्हणजे जिथं या नोटा ॲक्सेप्ट करण्याचा सरकारी नियम आहे तिथं सुद्धा ही बोंब आहे. हसू नका, हसण्याजोगं नाही आहे हे. तुम्हाला हसूच येणार, कारण तुम्हाला कधी एस.टीच्या रांगेत उभं राहावं लागत नाही, तेव्हा हसा. जितका हसायचं तितका आत्ताच हसून घ्या. दुसरी गोष्ट सांगतो, काल मी पुण्याच्या महाराष्ट्र बँकेच्या माझ्या शाखेत गेलो होतो. तिथं त्या बाई मला असं सांगत होत्या की काल म्हणजे परवा दिवशी आमच्याकडं 13 लाख रुपये आले होते, पण ते 13 लाख रुपये एका दिवसात संपले, आणि मी गेलो तेव्हा अजूनही बँकेमध्ये रांग होतीच. आज तागायत बँकेमध्ये चेकबुक इश्यू करणं, पासबुक भरून देणं, ही अशी इतर बँकेची जी कामं आहेत ती सुद्धा होत नाहीत. फक्त नोटा बदलून देणं एवढंच बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हातात राहिलेलं आहे. छोटे व्यावसायिक, अनऑर्गनाइज सेक्टर, महाराष्ट्रापुरतं जर बघायचं झालं तर 55% रोजगार हा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहे, आणि बहुतेक आर्थिक उलाढाली या इन्फॉर्मल सेक्टरमध्ये होतात. त्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. आणि हे सगळं अत्यंत सभ्य संसदीय मॅनरिझम्स पाळून आणि अभ्यासपूर्ण रीतीने मनमोहन सिंगनी मांडलं, तर त्याच्यावर काही उत्तर नाही. म्हणून मग तुम्ही 60 वर्षात काय केलं, तुम्ही 70 वर्षात काय केलं? अरे नाही केलं, तुम्ही आता दिवे लावा ना. बरोबर आहे. आपण याच्यावर अर्थतज्ञांची मतं घेऊया. जयराज साळगावकर, 2 मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह सांगतोय की समोरचा जो बोगद्यातला दिवा आहे तो आशेचा किरण आहे, तर दुसरा मतप्रवाह सांगतोय की तो धडधडत येणारा ट्रेनचा दिवा आहे जो तुमच्या अंगावरून जाणार आहे. असंघटित क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर उलथापालथी होतील, या देशाचा GDP कमी होईल, रोजगार निर्मिती थंडावेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर थंडावेल, शेतीची आणखीन वाट लागेल, महागाई वाढणार आहे. नेमकं काय होईल असं वाटतंय? 50 दिवसानंतर अच्छे दिन येतील. हे 2 वेगवेगळ्या प्रकारची जी मतं आहेत ही 2 वेगवेगळ्या पक्षांची आहेत. किरीट सोमय्या भाजपच्या वतीने बोलत आहेत, रत्नाकर महाजन काँग्रेसच्या वतीने. ते तसंच बोलणार, विरोधी पक्षाचं कामच आहे ते. परंतु आज मनमोहन सिंगांचं जे स्टेटमेंट आहे ते मनमोहन सिंगांच्या विद्वत्तेबद्दल, शिक्षणाबद्दल काही वाद नाही, परंतु त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे हे त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये आपल्याला दिसलेलं आहे. तेव्हा ते जे चित्र उभं करत आहेत मनमोहन सिंग, ते तसं काय होईल असं वाटत नाही. काय हे तज्ज्ञ? कोण तज्ज्ञ? काय मध्ये बोलू नका तुम्ही. मी बोलताना मी बोललो का तुम्ही मध्ये बोलताना? त्यांना बोलू द्या. त्यांचं मत झाल्यानंतर आपण आपलं मत घेऊया. डॉक्टर महाजन बोला. तर तसं काही वाटत नाही. ते टोकाचं चित्र रंग उभारत आहेत. उलट
ही जी कॅश कमी झालेली आहे इकॉनॉमीमधली, तेवढी कॅश कमी करून सरकारला पुढे मोठ्या प्रकल्पांमध्ये एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मजूर, गरीब, BPL म्हणजे पॉवर्टी लाईनच्या खाली असलेले लोक, त्यांना पैसे, अशा दोन्ही स्तरावर हे पैसे वापरता येतील सरकारला. आणि अबेनॉमिक्स, जपानमध्ये जे शिंझो आबे त्यांनी जे 3 वर्षापूर्वी केलं आणि त्यांना जे यश मिळालं त्याची कव्हर स्टोरी केली होती इकॉनॉमिक्सने. तर त्या प्रकारच्या पद्धतीने हे सरकार जाईल असं मला वाटतं. कारण ज्या प्रकारे इस्लामिक बँकेचं त्यांनी विंडो ओपन केली आहे, ज्या प्रकारे म्हणजे दोन्ही बाजूचं समतोल साधून मेगा प्रोजेक्ट्स खूप होतील आणि मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट्स होतील इकॉनॉमिक्समध्ये. मनी सप्लाय वाढवायचा. पण हे सगळं लॉंग रनमध्ये हे सगळं दीर्घकालीन आहे. परंतु आत्ता शॉर्टकालीन जे एक स्वप्न दिसतंय, लोकांची अशी अपेक्षा आहे की 50 दिवसानंतर आमच्या रांगा कमी होणार आहेत, व्याजदर कमी होतील, कर्जाचे व्याजदर कमी होतील, सगळे अच्छे दिन येतील, चांगल्या प्रोजेक्टसाठी सरकारकडे पैसे येतील, आमचे जे इन्कम टॅक्सचा जो टॅक्स स्लॅब आहे तो टॅक्स स्लॅब वाढलेला असेल, जेणेकरून आम्हाला इन्कम टॅक्स कमी द्यावा लागेल. हे सगळं आपण अपेक्षित धरताय. राज्यात पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ एक्सपेक्टेशन्स. तुम्ही अच्छे दिन म्हणता किंवा गरिबी हटाव जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही एक्सपेक्टेशन्स वाढवल्या असतात, त्या तुम्ही कितपत पुऱ्या करता हे जनता विसरलेली असते. त्यामुळे अच्छे दिन 50 दिवसानंतर येणं काही शक्य नाही आहे. मोदी म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की 50 दिवसामध्ये हा करन्सीचा जो प्रॉब्लेम आहे. आता काल मी दादर शिवाजी पार्क या भागामध्ये जवळजवळ 20 बँकांना भेटी दिल्या, तिथे कोणीही गर्दी नव्हती. ते लोक असंच सांगत होते की आतमध्ये जे लोक येतात त्यांच्याशीच आम्ही व्यवहार करत होतो. दुसरं म्हणजे रांग जर का 100 लोकांची असली आणि बँकेचा शटर उघडला की त्यातले 70 लोक नाहीसे होतात, 30च लोक उरतात आणि उद्यापासून तर कॅश नोटा बदलून मिळणारच नाही आहेत. त्यामुळे त्रास झाला आहे खरं आहे, परंतु देशासाठी त्रास सहन केला पाहिजे. अजित जोशी, नोटाबंदीमुळे महागाई कमी होईल असं आपल्याला वाटतंय का? नोटाबंदीमुळे महागाई कमी होईल का नाही हा जो प्रश्न आहे, तर पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात महागाई कमी झालेली दिसेल. कारण आत्ता परिस्थिती अशी आलेली आहे की असंघटित आणि शेतकरी वर्ग आणि ह्या सगळ्यांना कुठून मिळतील तिथून द्या, पण आम्हाला रोख द्या, अशा पातळीवर ते आलेले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यावर महागाई कमी झाल्याचं चित्र दिसण्याची शक्यता आहे. भीती अशी आहे की जे अर्थशास्त्र सांगतं की कुठलेही डिफ्लेशन फॉलोज बाय इन्फ्लेशन, त्याची सगळ्यात मोठी भीती आहे की ही महागाई पहिल्या टप्प्यावर कमी होईल, लोक आनंद व्यक्त करायला लागतील आणि मग मात्र ती दुपटीने उफाळून येईल. आणि माझ्या मते मनमोहन सिंगजी जे म्हणाले होते त्याचा तोच अर्थ आहे की दूरगामी परिणाम जे आहेत, आजपासून 2 महिन्यांनी 3 महिन्यानंतर होणारे जे परिणाम आहेत ते मात्र निश्चितपणे भीषण असतील असं सध्या वाटतं. आपण एक सनदी लेखापाल आहात, म्हणजे याचा अर्थ अनेक कंपन्यांचे 3ऱ्या आणि 4थ्या तिमाहीचे जे निकाल असतील, विशेषतः ग्राहक किंवा ग्राहकांच्या सेवा आणि सुविधा आणि वस्तू पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे 3ऱ्या आणि 4थ्या तिमाहीचे निकाल हे अत्यंत निराशाजनक असतील. त्यामुळे त्यांची शेअर मार्केटमधली पत खाली गेलेली असेल. माझ्या मते या 3ऱ्या आणि 4थ्या तिमाहीपेक्षा सुद्धा पुढचं जे Q1 जे आहे, Q17चं Q1 जे आहे, त्याचा अर्थ पुढची पहिली तिमाही जी येते आहे एप्रिल ते जूनची, त्याच्या निकालांवर फार मोठा परिणाम झालेला असेल आणि त्याच्या अपेक्षेपोटी कदाचित फेब्रुवारी आणि मार्चमध्ये शेअर मार्केट खालती जाण्याची भीती आहे. त्याच्यात पुन्हा 1 फेब्रुवारीला यावेळेला अर्थसंकल्प सादर केला जातोय, तेव्हा त्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी आहेत आणि त्याचा काही उद्योग क्षेत्राला फायदा आहे का आणि याच्यात होणारं नुकसान तिथे कॉम्पन्सेट होतंय का, ह्या आशेपोटी कदाचित जर मार्केट टळलं तर एखाद वेळेस तरू शकेल. आणि पहिलं Q1 आणि सगळ्यात जे क्रुशियल असेल दॅट इज Q3 अँड Q4 ऑफ 17-18, कारण तोपर्यंत नवा मान्सून होऊन गेलेला असेल, ह्या निर्णयाचं पूर्ण सेटल डाऊन झालेलं असेल, या निर्णयानंतर आलेली प्रत्येक पावसानंतर. परंतु आपल्याला 100% असं वाटतंय की अच्छे दिन याच्यामुळे येणार आहेत. एक जसं साळगावकर साहेब सुद्धा म्हणाले तसं की ह्या पॉलिटिकल राजकीय पक्ष आहेत, त्यांना त्यांच्या भूमिका आहेत. 1 जानेवारीला अच्छे दिन येणं किंवा हे अशक्य आहे, याच्याबद्दल आपण कोणीच वाद घालण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, एक चार्टर्ड अकाउंटंट सिनियर म्हणून आय एम शुअर की सोमय्या सर माझ्याशी सहमत होतील की काळा पैसा हा मुळात फक्त 10% आणि जास्तीत जास्त 10% हा कॅशच्या स्वरूपात असतो. त्यामुळे त्या 10%तला काही टक्के बाहेर येईल, जी एक अतिशय चांगली गोष्ट आहे, यात काहीच शंका नाही आणि तो यायलाच पाहिजे. त्यासाठी त्या निर्णयाचं आपण स्वागत करू. परंतु हा निर्णय झाला की काळा पैसा हद्दपार होईल, दहशतवादाचा मुकाबला होईल, ड्रग्ज माफियावर,
हे असं नुसत्या चलनाच्या बदलीकरण, आणि ते पुन्हा नोटबंदी हा चुकीचा शब्द आहे, बदल हा शब्द वापरला पाहिजे. तेव्हा नोट बदलून हे असं काहीतरी घडेल, हे माझ्या मते न्यूटनने जसं सांगितलं होतं, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, त्याच्यातला प्रकार आहे की करन्सी कॅनॉट बी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. जी काळा पैसा 90% लोकांनी इतर ॲसेट्समध्ये होल्ड केलेला आहे तो तसाच राहणार आहे. नवा काळा पैसा सुरू झालेलाच आहे यायला. आपण पाहता पेपरात बातम्या येत आहेत की काळे पैशाचे पकडले जात आहेत किंवा लाच घेताना पकडले जात आहे वगैरे. त्यामुळे ब्रेक एक छोटासा प्रश्न अजित जोशी, की लोकांना जो आता त्रास आहे तो त्रास तरी किमान 50 दिवसांनी कमी होणार आहे की नाही? भीती अशी आहे की पुढच्या आठवड्यात काय आहे की आता सरकार ज्या वेगाने स्वतःचे निर्णय बदलत आहे ते पाहता 50 दिवसाचं बोलणं फार धोकादायक आहे. शक्यता अशी आहे की अजून 5-10 दिवसांनी पगार झाल्यानंतर कदाचित या रांगा परत वाढूही शकतात. कारण आता काही जणांकडे पैसे गेल्या आठवड्यात लोकांनी पॅनिक मोडवर जाऊन खूप मोठ्या प्रमाणात जमेल तेव्हा परत रांगा लावून पैसे काढले. पण ते पैसे सर्क्युलेशनला आलेले नाहीत. लोकांच्या खिशातल्या 2000च्या नोटा, आता महाजन साहेब म्हणले ते खरं आहे की 2000च्या नोटा तशाच आहेत कारण सुट्टे मिळत नाहीयेत. त्यामुळे भीती अशी आहे की 1 तारखेनंतर पुन्हा एकदा हा त्रास वाढू शकतो. पण कदाचित तोपर्यंत सरकार अजून काही नवा निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे आता काहीच बोलणं कठीण आहे. 50 दिवसानंतर अच्छे दिन या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहताय. ब्रेक नंतर आरबीआयला किती फायदा होईल आणि त्याहीपेक्षा सुद्धा असंघटित क्षेत्रातून नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल, रोजगार निर्मितीला यानं चालना मिळेल का, आमचं क्रेडिट रेटिंग वाढणार आहे का, वस्त्रोद्योग, चामडे, कपडे आणि आभूषण म्हणजे ज्वेलरी सेक्टरमध्ये नेमकं 50 दिवसानंतर काय होईल, चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊन का पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय 50 दिवसानंतर अच्छे दिन. पन्नास दिवसानंतर अच्छे दिन या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहतो. आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन, डॉक्टर किरीट सोमय्या, जयराज साळगावकर आणि अजित जोशी आहेत. किरीट सोमय्या, नोटाबंदीमुळे व्याजदर कमी होतील का आणि कधी होतील असं आपल्याला वाटतंय? 50 दिवसानंतरच्या तुमच्या अच्छे दिनाच्या वाद्यामध्ये व्याजदर कमी करणं आहे की नाही? किरीट सोमय्या. स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑलरेडी प्लान अनाउन्स केला आहे. एका बाजूला जी शिल्लक कॅश होती लोकांच्या घरात ते आता बँकेत फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात यायला लागले आणि त्यामुळे स्टेट बँकेने अनाउन्स केलं आहे की बिफोर 1 जानेवारी और मे बी 1 जानेवारी व्याज दर कमी केला जाणार. काही प्रमाणात त्यांनी याची योजना घोषित केली आहे आणि काही प्रमाणाने होणार. एका बाजूला व्याज दर कमी होणार म्हणून इन्फ्लेशन कमी होणार आणि त्याचबरोबर सध्याचा जो गोंधळ आहे, करन्सी, हार्ड करन्सी हातात नाही तेवढी प्रॅक्टिकल लाईफची करन्सी हातात होणार आणि त्यामुळेच 1 जानेवारी नंतर लाईफ अधिक सुरळीत होणार. म्हणजे याचा अर्थ डॉक्टर किरीट सोमय्या, अर्थव्यवस्थेचा विकास दर 2 अंकी असणार का? विल देअर बी अ इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ डबल डिजिट? या वर्षी म्हणजे आपण मार्च 2017 पर्यंत जे म्हणतोय तर जे अपेक्षा होती इट विल बी 7+%. आता 7+ मध्ये 7.5 होतोय, 8 होतोय, 8.25 होतोय, ते आपल्याला पाहावं लागणार. कोणत्याही परिस्थितीत कमी झालेला नसेल. मी मनमोहन सिंग अर्थतज्ञ आहेत पण मी पण चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी पण PhD केलेलं, मी पण पहिल्या 50च्या मेरिट लिस्टमध्ये आलेलो आहे. म्हणून एक विरोधी पक्ष नेता म्हणून तर आज मनमोहन सिंगचं वक्तव्य अधिक होतं. GDP ग्रोथ 2015-16 पेक्षा 2016-17च्या निश्चितपणे जास्त असेल. काहीसं मोघम आहे कारण मी तुम्हाला प्रश्न स्पेसिफिक विचारला होता 2 डिजिटमध्ये असेल का, त्याच्यावर आपण मोघम उत्तर देता हरकत नाही. मोघम उत्तर देता ह्याच्यातही एक प्रकारचं उत्तरच असतं. या नोटांच्या बंदीमुळे गृहनिर्माण असेल, अन्न उद्योग असेल किंवा वाहतूक क्षेत्र असेल यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. 50 दिवसानंतर या क्षेत्राची कामगिरी सुधारेल का? कारण या क्षेत्रातले अनेक व्यवहार हे रोखीनं होत असतात. हॉटेल असेल, वाहतूक क्षेत्र असेल, याच्यात रोखीनं व्यवहार होतात. ते 50 दिवसानंतर सुधारेल असं वाटतं आपल्याला? सामान्य लोकांसाठी अच्छे दिन असेल या विषयात, कारण की मोठ्या प्रमाणात ब्लॅकचं काळं नाणं ते जे मोठ्या लोकांच्या खिस्यात जायचं ते छोट्या लोकांच्या खिस्यामधून निघणं काढणं बंद होणार. म्हणून लहान माणसं. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी अजून तर पुढचे स्टेप्स येणार, पैसे जेवढं हवे तेवढं खर्च करा.
पण व्हाईटचा नवीन जनरेशन ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन, ब्लॅक ट्रान्झॅक्शनवर प्रचंड निर्बंध येणार आणि त्यामुळे व्यवहार तेवढंच होणार, प्रोडक्शन तेवढंच होणार, पण ब्लॅकचा काळा धंदा करण्यावाल्यांचं नुकसान होणार. वित्तीय तूट ही अत्यंत चिंतेची बाब आहे आपल्या अर्थसंकल्पामधली. ती वित्तीय तूट जवळपास 4.1 इफ आय एम नॉट रॉंग, 4.1 एवढ्या पर्सेंटेज ऑफ GDP आहे. आपण असं आश्वासन देता की येत्या अर्थसंकल्पामध्ये ती वित्तीय तूट कमी झालेली असेल आणि त्याला कारण आहे डिमॉनिटायझेशन आहे. ह्या डिमॉनिटायझेशनचा प्रभाव 1 एप्रिल 2017 पासून सुरू होणार आणि 2017-18 वर्षांमध्ये निश्चितपणे मिनिमम 1% कमी आलेलं असेल, कारण की चेक ट्रान्झॅक्शन जास्त झालेलं असेल, ब्लॅकचं कमी झालेलं असेल. म्हणून टॅक्स जनरेशन GST मुळे निश्चितपणे सरकारी तिजोरीत जास्त पैसा होणार, भ्रष्टाचारांकडे पैसा कमी जाणार. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या समोर आकडा येणार की ब्लॅक मनी किती कमी झालं. 1 कोटी आहे की 3 लाख कोटी आहेत हे आपल्याला कळेल. त्याच्यामुळे पण अर्थव्यवस्थेवर 2017-18 मध्ये पॉझिटिव्ह परिणाम होणार. किरीट भाई, या सगळ्याचा जोरदार फटका तुम्ही अच्छे दिन येणार असं म्हणताय, पण आता या क्षणाला सर्वात जोरदार फटका बसतोय तो असंघटित क्षेत्राला, ज्याच्यामध्ये तुमचा शेती व्यवसाय देखील आला. आज शेती व्यवसायामध्ये माल पडू नये, उचलाला द्यायला वाहतूकदाराला पैसे नाहीत, माल मार्केटमध्ये आहे परंतु ग्राहकाकडे कॅश घ्यायला पैसे नाही. 50 दिवसानंतर नाशवंत मालाची ही जी आत्ताची जीवघेणी परिस्थिती आहे. अनेकांनी आम्हाला बागांचे फोटो पाठवले, डाळिंबाची बाग तयार आहे पण बाग जळून खलास झाली. याचं कारण उचलाला काढायला कामगारांना द्यायला 50 रुपये सुद्धा हाताशी नाहीत. बागेत 50 लाखाचा माल पडलेला आहे. त्यांच्याकरता म्हणून 50 दिवसानंतर अच्छे दिनाचं डाळिंब लागणार आहे. हो पा, सवय बदलायला काही दिवस लागणार आहे, लागत आहे. हळूहळू लोकांना व्हाईटमध्ये ट्रान्झॅक्शन हे करावं लागणार. त्यामुळे ही सगळी खरेदी होणार आहे. इट इज जस्ट पोस्टपोनमेंट ऑफ रिशेड्युलिंग ऑफ बाईंग. आपल्याला काही दिवस थोडं नुकसान सहन करावं लागणार, परंतु ज्यावेळी चेकनी ट्रान्झॅक्शन सुरू होणार, एकदा सवय सुरू झाली की आपोआप ही परिस्थिती बदलणार. रत्नाकर महाजन, सवयी बदलल्या जातील आणि सवयी बदलल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कूस बदलेल आणि कूस बदलल्यामुळे अन्न उद्योग असेल, वाहन उद्योग असेल किंवा घर बांधणी उद्योग असेल, शेती असेल, या सर्वांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तेजी येईल अशा प्रकारचा एक आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु तुमच्या आत्ताच्या सगळ्या प्रतिपादनामध्ये याच्या विरोधी मत व्यक्त केलेलं आहे. 2 अंकी विकास दर याच्याविषयी जरी संदिग्ध अशी उत्तरं दिली असली तरी देखील तो विकास दर 8 ते 9% असेल असंही आता किरीट सोमय्या म्हणाले. काय वाटते आपल्याला या सगळ्याची वास्तवता कितपत तुम्हाला वाटते डॉक्टर रत्नाकर महाजन? हे सगळं जे आहे ना ते मिरचीच्या खड्यावरचं आमंत्रण आहे. म्हणजे माझं मिरचीचं खळं सुरू झालं की ये तुझी सगळी मजुरी फिजुरी देते, आणि मिरचीचं खळं कधी होतच नसतं. त्यामुळं हे सगळं मिरचीच्या खड्यावरचं जे आश्वासन आहे ते विसरून आपण जरा जमिनीवर येऊया, व्यवहारावर येऊया. ज्यांचा बोलविता धनी कुणी नाही किंवा असल्यास तो कुणाला माहीत असण्याची शक्यता नाही, असे स्वामीनाथन अंकलेश्वरी अय्यर यांनी कालच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये लिहिलेला लेख स्वयंभू अर्थतज्ञांनी नक्कीच वाचला असणार. त्यात त्यांनी सरळ असं म्हटलेलं आहे की या सर्वात अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की या सगळ्याच्या परिणामी या वर्षीचा GDP ग्रोथ रेट 3.5 ते 4.3 इतका असेल, आणि असे अनेक आर्थिक निष्कर्ष त्यांनी सांगितलेले आहेत. दुसरं असं की ते अरविंद पनगारिया नावाचे जे थोर अर्थशास्त्रज्ञ कोलंबियाहून इथं आणलेले आहेत ना, त्यांनी कालच सांगितलं की या वर्षीचा GDP ग्रोथ रेटचा आमचा अंदाज 7 ते 8 इतका आहे. आता ह्याच्या पलीकडं जर कुणाला हिशेब करून आवक जावक
अमुक तमुक असं हिशेब ठिशेब करून काही नवीन आकडे सापडले असतील तर माहीत नाही, पण आमच्यासारख्या अडाणी माणसाला अर्थशास्त्रातलं समजतं अशी समज असलेल्या या दोघांच्या मध्ये काय आहे नक्की हे समजण्याला काही आम्हाला मार्ग नाही. जरा व्यवहारात जरा जमिनीवर जर आलो आपण तर आपल्या लक्षात येईल की टोमॅटो 2 रुपये किलो झालेले आहेत. शेतकरी मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्याकडे घेऊन जातो, तो मोजमाप तोलाई वगैरे सगळं करतो, पण 2 रुपयाच्या वर दर देत मिळत नाही. त्यामुळे सगळं वजा जाता शेतकऱ्याच्या हातात शून्य येतं. अशी परिस्थिती सगळीकडे, दुधाची परिस्थिती अशीच आहे, भाजीपाल्याची परिस्थिती अशीच आहे, अंड्यांची परिस्थिती अशीच आहे. अहो छोट्या छोट्या गावामध्ये लाकडी टपरिका घालून बसलेल्या लोकांच्याकडं जरा जा, म्हणजे एकीकडं शेतीमाल उत्पादकाचेही हाल चालू आहेत आणि ग्राहकाचेही हाल चालू आहेत, आणि हे सगळं देशासाठी सहन केलं पाहिजे. हो बरोबर आहे, देशासाठी सहन केलं पाहिजे. मला काहीच सहन करावं लागत नाही ना, त्यामुळं परदुःख शीतलम या न्यायानं देशासाठी सगळे सहन करतातच आहेत. मुद्दा तो नाही, मुद्दा असा आहे की सहन किती करायचं, सहन करायचं किती, आणि विशेषतः अर्थशास्त्र म्हणजे काहीतरी असं सेक्लुडेड असं म्हणजे एकत्र आयसोलेटेड असं काहीतरी भयंकर तांत्रिक विषय आहे, आणि सामान्य मेंदू असणाऱ्या माणसाला ते कळणारच नाही. अशा रीतीनं अर्थशास्त्राचं विश्लेषण करणाऱ्यांना हे सांगितलं पाहिजे की इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स, ह्युमॅनिटीजमध्ये त्याचा संबंध येतो, आणि आपण जी चर्चा करतोय इट इज अ पार्ट ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. त्यामुळं राजकीय धोरणं, राजकीय मतं यांच्यापासून अर्थशास्त्र दूर राहू शकत नाही. आजपर्यंत राहिलं नाही, जगात कुठेही राहिलेलं नाही. जयराज साळगावकर, ही झाली संपूर्ण राजकीय मतं, परंतु आज जो सर्वात मोठा प्रश्न अर्थव्यवस्थेसमोरचा आहे, देशासमोरचा आहे, तो आहे रोजगार निर्मितीचा. या नोटाबंदीमुळं रोजगार निर्मितीला चालना मिळेल का, याच्यावर 2 मतप्रवाह आहेत. एक म्हणजे इकॉनॉमीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तेजी येईल, त्यामुळे अर्थातच रोजगार वाढेल. तर दुसरं, इकॉनॉमीचा जो विकासाचा दर आहे तो कमी होईल, त्याच्यामुळे मंदी येईल, आणि त्या मंदीमुळे अनेक जॉब्स जातील किंवा नवीन रोजगार निर्माण होणार नाहीत. आपलं काय मत आहे? आधी मी किरीट सोमय्यांनी जे रेट ऑफ इंटरेस्टवर बोलले, 2 बँकांनी ICICI आणि HDFC ऑलरेडी रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला आहे. सारस्वत कोऑपरेटिव्ह रेट कमी करते, रेट ऑफ इंटरेस्ट कमी होत जाणार, मनी सप्लाय हा कमी होत जाणार. त्यामुळे आपण डिफ्लेशनच्या दिशेने जाऊ. रिझर्व्ह बँकेची किंवा मॉनिटरी इकॉनॉमिक्सचं हे काम आहे की डिफ्लेशनला हिट व्हायच्या आधी परत मनी सप्लाय वाढवत नेला पाहिजे. मंदी येणार, काही काळासाठी मंदी अटळ आहे, ती किती वेळ टिकेल हे काही सांगता येणार नाही. परंतु इन लाँग रन मेगा प्रोजेक्ट्स म्हणजे जे इन्व्हेस्टमेंटचं जे सायकल, मॉनिटरी सायकल जी चालू होईल त्याच्यातून रोजगार 100% वाढणार आहेत. कारण जेव्हा इन्व्हेस्टमेंट होते तेव्हा डिमांड वाढतो, ती सगळी केनेशियन सायकल चालू होते, आणि त्यातून त्याचं मूळ ध्येय हे एम्प्लॉयमेंट, रोजगार वाढवणं. कारण रोजगार वाढवले तर डिमांड वाढणार हे असतं. रत्नाकर महाजन, रोजगार वाढले तरच मागणी वाढणार आहे, या अर्थशास्त्राच्या नियमाला अनुसरून हे सगळं होतंय, असा एक विचार या ठिकाणी व्यक्त झाला. आपलं मत? सर्वप्रथम व्याजदराबाबत सांगितलं पाहिजे प्लीज. की हे सुरू झाल्याबरोबर एक 8-10 दिवसात बँकेत भरपूर पैसे येऊ लागले हे लक्षात आल्याबरोबर स्टेट बँकेने व्याजदर घटण्याची घोषणा केली. पण कोणते व्याजदर घटवण्याची घोषणा केली? जे बँकांकडनं लाखो करोडो रुपयांचे कर्ज घेतात त्यांच्यासाठीचा व्याजदर कमी केला. तसंच करोडो रुपये जे आधीच बुडीत आहेत त्यांना आणखीन पैसा द्यायचा, त्याचा व्याजदर घटवला. म्हणजे बाजारात पैसा खेळला पाहिजे. अरे पण बाजारात पैसा खेळला पाहिजे, तो कुणाच्या हातात खेळतोय? तो प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत किती जातो हे ह्याचा काही विचार नाही. मात्र तुमच्या आमच्यासारखे लोक स्टेट बँकेत जर फिक्स्ड डिपॉझिट ठेवत असतील तर त्याच्यावरचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, मध्यम वर्गाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलेल्या गृहकर्जावरचे व्याजदर कमी केलेले नाहीत. त्यामुळं व्याजदर कमी करणं ह्याचा सुद्धा तपशिलात जाऊन विचार केला पाहिजे. कुणासाठीचे व्याजदर कमी केले? रोजगार निर्मितीबद्दल जर बोलायचं झालं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजही आपल्याकडं इन्फॉर्मल सेक्टरमधला रोजगार निर्मितीचा दर हा फॉर्मल सेक्टरपेक्षा जास्त आहे. ॲग्रिकल्चरमधला रोजगार निर्मितीचा संभव
हा इतर याच्यापेक्षा जास्त आहे. आणि आपल्याकडं आता मॅन्युफॅक्चरिंगच्या ऐवजी सर्व्हिस सेक्टरच जास्तीत जास्त फोफावतोय. साधारण 42-45% हा सर्व्हिस सेक्टरच असेल, कदाचित त्यापेक्षा जास्त असेल. त्यामुळं ह्या रोजगार नक्की कोणत्या क्षेत्रात निर्माण होणार आहेत आणि बहुसंख्य ग्रामीण कारागीर, शेतमजूर, अर्धशिक्षित लोक, तरुण लोक ह्यांचा रोजगार कुठं निर्माण होतो? तिथं त्याचा काय उपयोग होणार आहे का? म्हणजे जर व्याजदर कमी झाले म्हणून भांडवल उपलब्ध झालं म्हणून आपोआप रोजगार निर्मिती होते असं जर म्हणायचं असेल तर आजपर्यंत एखादं युनिट घेऊन त्याला भांडवल निर्मितीसाठी कर्ज किती दिलं आणि त्यात त्यांनी ॲडिशनल एम्प्लॉयमेंट किती निर्माण केली हेही बघायला पाहिजे. उलट L&Tनी हजारो जॉब्स कमी केलेले आहेत. त्यामुळं आपण कुठल्या शास्त्राबद्दल बोलतोय आणि कुठल्या आपोआप आर्थिक सिद्धांताबद्दल बोलतोय? अजित जोशी, हा एक विचार झाला. असंघटित क्षेत्राबद्दल आत्ता बोललो गेलंय. असंघटित क्षेत्रातून मिळणारा जो कर आहे तो कर आणि त्याचं प्रमाण एकूणच अर्थव्यवस्थेतलं 30 डिसेंबर नंतर आम्हाला वाढलेलं दिसणार आहे. नाही, असंघटित क्षेत्रातनं सध्या जवळजवळ प्रत्यक्ष कर मिळतच नाही असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यात काही 30 डिसेंबर नंतर फरक पडेल अशी शक्यता नाही. असंघटित क्षेत्राकडनं मिळणारा जो कर आहे तो मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष कर किंवा इनडायरेक्ट टॅक्स आहे. ते वस्तू आणि सेवा वापरतात त्याच्यातला. आता त्याच्यामध्ये आत्ता जे झालेलं आहे त्यामुळे काय शक्यता आहे की मागणी घटणार आहे, मागणी कमी होणार आहे मोठ्या प्रमाणावर. जे आपण ऑलरेडी पाहतो की चहावाला, भेळपुरीवाला इथपासून सुरू करून ते मोठे मोठे क्रुझेस किंवा ट्रॅव्हलिंग टुरिझममधले मोठे मोठे प्रकल्प ह्यांच्यापर्यंत जे सर्व प्रकारचं उपभोक्ता वर्ग आहे त्याला मोठा फटका बसलेला आहे. आणि त्या उपभोक्ता वर्गामध्ये जास्तीत जास्त असंघटित कामगार असतो. म्हणजे जसा तो पाणीपुरी चहाचा गाडी चालवतो तसं तो क्रूजवरती वेटर म्हणून पण काम करतो. सो त्याला फटका बसल्यानंतर त्या उपभोक्ता क्षेत्रातल्या कामगाराचा स्वतःचा जो उपभोग आहे तोही कमी होतो आणि तो कमी झाला तर त्याच्यातनं मिळणारा अप्रत्यक्ष करही कमी होतो. त्यामुळे असंघटित क्षेत्राकडनं येणारा जो कर आहे तो आत्ताच्या 30 डिसेंबरच्या नंतरच्या 3 महिन्यात तर तो निसंशयपणे कमी होईल. आरबीआयला काय फायदा होणार या नोटबंदीचा? एक विचार असा सांगितला जातो की आरबीआयकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे आल्यामुळे विकास कामांना ते पैसे उपलब्ध होतील. नाही, काय आहे की मी पुन्हा एकदा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की ह्याला आपण नोटबंदी नाही नोट बदल म्हणूया. जेवढ्या रकमेच्या नोटा आपण काढून घेणार आहोत तेवढ्याच रकमेच्या नोटा आपण परत सोडणार आहोत. त्यामुळे आरबीआयला काही फायदा होऊ शकत नाही. आरबीआय फायद्या तोट्यासाठी नाहीच आहे. हां, याच्यामुळे बँकांकडे मोठ्या प्रमाणावर लिक्विडिटी येईल. साळगावकर साहेब म्हणाले ते बरोबर आहे. त्यामुळे व्याजदर कमी होतील. महाजन साहेब म्हणाले तेही खरं आहे की आत्ताच्या घडीला तेवढे व्याजदर उतरलेले नाहीत, कदाचित भविष्यात ते उतरतीलही. पण अडचण अशी आहे की निव्वळ मॉनिटरी पॉलिसी हे काही तुमच्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ ठरवू शकत नाही. मागणी जर निर्माण झाली नाही तर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो 30 डिसेंबर नंतर अख्ख्या अर्थव्यवस्थेला भेडसावणार आहे. की मागणी जर निर्माण झाली नाही किंवा तयार झालेली मागणी जर खूप कमी किमतीला तयार झाली तर काय करायचं, तर रोजगार कसा निर्माण करायचा, उद्योजकता कशी निर्माण करायची, रेट ऑफ इंटरेस्ट कसे मेंटेन करायचे. एक अर्थतज्ञ म्हणून दोघांना एक प्रश्न विचारल्यानंतर शेवटचा प्रश्न किरीट सोमय्या आहे ना, बोगद्यामध्ये उभारल्यानंतर समोरचा जो दिवा दिसतोय तो आशेचा किरण आहे की तुमच्या अंगावर धडधडत येणाऱ्या ट्रेनचा दिवा? अजित जोशी, दोन्हीपैकी काही नाही. कारण अशी मुळात अपेक्षा चुकीची आहे की अर्थशास्त्रामध्ये 50 दिवसाच्या एखाद्या प्रयोगानंतर अचानकपणे पहाट फटफटेल किंवा अंगावरनं रेल्वे निघून जाईल. काय सांगाल? जोशी म्हणतात ते खरं आहे. आता आणि महाजन सुद्धा म्हणतात 15 दिवस झालेत फक्त नोटा बदलून करून. 15 दिवसात काय काय करणार सरकार? ह्याला लॉंग रनमध्येच याचा विचार करायला लागेल. आणि जोशींना मी सांगू इच्छितो की मॉनिटरी इकॉनॉमिक्स ही डिमांडला खूप प्रमाणात प्रभावित करतं, इन्फ्लुएन्स करतं. किरीट सोमय्या, याच्याशी निगडीत असलेला एक प्रश्न आहे. आपण काळा पैसा बाहेर काढला जाईल आणि सर्व व्यवहार व्हाईटमध्ये ट्रान्झॅक्शन होतील असं जे म्हणताय, निवडणुका व्हाईटच्या पैशाने कशा लढवणार हो? किरीट सोमय्या, 2017 साली महत्वाच्या निवडणुका आहेत. राजकीय पक्ष निवडणुका लढवणार कशा आता? 30 डिसेंबर नंतर विशेषतः म्हणजे त्यांच्यासाठी बुरे दिन आले असं म्हणायचं का? निश्चितपणे जे भ्रष्टाचारी आहे, जे ब्लॅक मनीचा अधिक व्यवहार करतात, यांच्यासाठी बुरे दिन आलेले आहे. मग त्यात राजकारणी पण असेल, ड्रग पेडलर असेल, टेररिस्ट जे असेल ते असेल, अधिकारी पण असेल. पण त्याचबरोबर मी दुसरी एक गोष्ट सांगू इच्छितो की मोदींनी पहिल्या दिवशीपासून शपथ घेतल्याच्या दिवसापासून काळ्या नाण्याच्या विरुद्ध पहिल्याच दिवशी त्यांनी SIT फॉर्म केली. ही जी सुरुवात केलेली आहे आणि त्याचे बदल आपल्याला आता पुढच्या वर्षी अधिक गतीने दिसेल. व्हाईटमध्ये
बँकेने अधिक प्रमाणात व्यवहार होणार आणि त्याच्यामुळे एका बाजूला टॅक्स कलेक्शन जास्त होणार, इन्फ्लेशन कमी होणार आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी अधिक पैसा उपलब्ध होणार. प्रेक्षक हो, 50 दिवसानंतर अच्छे दिन या विषयावरची ही चर्चा राजकीय तसंच आर्थिक विश्लेषणांनी भरलेली आपण पाहिलीत. 1 जानेवारीपासून या देशामध्ये परिवर्तन दिसायला लागेल, चलनात आलेला काळा पैसा कमी झाला असेल असा विश्वास भाजपच्या चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या डॉक्टर किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. तर राज्यसभेत मनमोहन सिंग यांनी जोरदार भाषण केलं, पण ते पंतप्रधान असताना काळ्या पैशाच्या विरोधात त्यांनी नेमकं काय केलं असा बोचरा सवाल देखील त्यांनी केला. त्यावर भाजपवाले धुतल्या तांदळासारखे असल्यासारखे वागतायत. काँग्रेसच्या काळात देखील 1,30,000 कोटींचा काळा पैसा उघड झाला होता याची आठवण काँग्रेसच्याच रत्नाकर महाजन यांनी करून दिली. एवढी आर्थिक कोंडी होऊनही सगळे व्यवहार सुरळीत आहेत असा दावा सोमय्या यांनी केला, तर सगळे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं महाजन यांनी उदाहरणातून दाखवून दिलं. ही 2 राजकीय पक्षांची 2 विभिन्न मतं होती, ती जशी होती तशी मी तुम्हाला दाखवली. मनमोहन सिंग हे चांगले अर्थतज्ञ असले तरी त्याचा बोलविता धनी वेगळा आहे. त्यामुळे त्यांनी जे भीतिदायक चित्र रंगवलं तसं काही घडणार नाही. उलट देशातल्या मोठ्या विकास प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होईल, गुंतवणूक वाढेल असं मत जयराज साळगावकर यांनी व्यक्त केलं. 1 जानेवारीनंतर लगेचच अच्छे दिन वगैरे येणं अशक्य आहे. रोख स्वरूपात जेमतेम 10% किंवा त्याच्यापेक्षा कमी काळा पैसा असतो, त्यातला काही हद्दपार जरूर होईल, पण चलन बदलामुळे नव्हे, चलन बदलामुळे यामुळे काळा पैसा निर्माणच होणार नाही अशातला भाग नाही. याकडे अजित जोशी यांनी आपलं लक्ष वेधलं. तुर्तास थोडी महागाई कमी होईल, पण त्यानंतर ती दुपटीनं उफाळून येऊ शकते. फेब्रुवारी-मार्च मध्ये शेअर बाजारही कोसळू शकतो असा धोका त्यांनी आज वर्तवला. प्रेक्षको, रोम एका रात्रीत उभं राहिलं नाही, त्यासाठी थोडा अवधी द्यावा लागतो. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. काळ्या पैशाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे एक प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक केलंय. अर्थातच त्याचा त्रास होतोय, त्याकरता पूर्वतयारी झालेली नव्हती का, झालेली होती का, जे आता आहे ते सहन करण्याच्या पलीकडचे अशी देखील परिस्थिती आणि ती खरी आहे. पण देशाच्या भल्यासाठी जनता ते सहन करते ही देखील तितकीच वस्तुस्थिती आहे. आता 50 दिवसानंतर या देशाला निर्णयाची फळं दिसावीत आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेनं या देशाची वाटचाल चालावी एवढीच अपेक्षा आहे. 50 दिवसानंतर अच्छे दिन जरी नाही आले तरी आहेत ते बुरे दिन वाढू नयेत एवढी मात्र अपेक्षा आहे. या चर्चेत सहभागी असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.